नमस्कार। आज आपण हरकतीच्या केसमध्ये एका फिल्म स्टारविषयी बोलणार आहोत। हा फिल्म स्टार आहे गोविंदा आहुजा। पॉप्युलर आहे, हँडसम आहे, उंचापुर आहे, डान्स करतो, छान नाचतो, पण त्याच्या आयुष्यात पण त्याच्यामध्ये आता थोडा खोडा घातलेला आहे। गोविंदाचा विवाह झाला होता 11 मार्च 1987 साली गोविंदाचा विवाह झाला होता। त्याच्या पत्नीचं नाव होतं सुनीता आहुजा। या गोविंदाला विवाहामधून तिने नावाची 36 वर्षाची मुलगी तर यशवर्धन नावाचा 28 वर्षाचा मुलगा झाला होता। गोविंदाचं विवाह अगोदर अनेकाबरोबरचे प्रेम प्रसंग रंगले होते, अनेक हिरोईन बरोबर रंगले होते, नट्यांबरोबर रंगले होते। त्यामध्ये प्रामुख्याने गोविंदाचे जे संबंध होते ते नीलम कोठारीच्या बरोबर होते। गोविंदा आणि नीलम ही जोडी हिट झाली होती आणि काळाच्या ओघात दोघांचं नाव पण जोडलं जात होतं। त्यानंतर गोविंदाचे संबंध जे आहे अशी टीका होत होती आपल्या प्रचार माध्यमामध्ये। माधुरी दीक्षित, रवीना टंडन, दिव्या भारती, राणी मुखर्जी यांच्याबरोबर गोविंदाचं नाव जोडलं होतं। गोविंदाचा जो विवाह झाला होता त्याच्या मामाच्या घराजवळ राहणारी त्याची मामाचे नातेवाईक सुनीताच्या त्याचं लग्न झालं होतं। लग्नानंतर दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते, अनेक वर्ष चांगले संबंध होते। 37 वर्ष दोघं बरोबर राहिले, पण दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून खटके पडत गेले। बरं, सुनीता काही साधीसुधी नव्हती। सुनीताला पण धर्मेंद्र आवडायचा, तिला धर्मेंद्र ऑलरेडी त्याचे 2 लग्न झालेले होते, पण तिचा नाईलाज होता। आणि गोविंदा हा धर्मेंद्रसारखं काम करतो असं तिला वाटायचं, पण ती प्रेमात पडली होती। विवाहानंतर दोघांमध्ये डिस्प्यूट झाले, किरकोळ कारणावरून झाले, वाद झाले आणि सुनीताने 2020 साली बांद्राच्या फॅमिली कोर्टामध्ये गोविंदापासून फारकत मिळण्यासाठी अर्ज केला। या फारकत मिळण्याच्या अर्जामध्ये तिने क्रुएल्टी म्हणजे क्रूरता, शिवाय त्या गोविंदाचे असलेल्या अनेक महिलांबरोबरचे संबंध आणि 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा पिरियड डेझर्शन या 3 ग्राउंडवर तिने डायव्हर्स पिटिशन दाखल केला होता। गोविंदाचे वकील आहे ललित बिंदल यांनी याबाबत सर्व माहिती दिलेली आहे। आत्ता मागच्या महिन्यात ऑगस्टमध्ये दोघं जण बांद्राच्या फॅमिली कोर्टामध्ये आलेले होते। त्याच्यामुळे समजुतीचे प्रयत्न झाले, पण दोघं समजून घ्यायला तयार नाही। दोघं यात एकमेकांपासून वेगळे राहत आहेत 2020 सालापासून। हे प्रकरण खूप वाढत आहे। गोविंदाचं जे घटस्फोटाचं मॅटर आहे ते संपूर्ण बांद्रा फॅमिली कोर्टात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये गाजत आहे। याच्यामध्ये 3 ग्राउंड्स आहे, लक्षात घ्या। ग्राउंड्स असल्याशिवाय डायव्हर्स होत नाही। 3 ग्राउंड्स म्हणजे तिचे अनेक विवाहाबरोबर असलेले गोविंदाचे संबंध तिचा असा आरोप आहे। या पिटिशन तिने या ग्राउंडवर दाखल केलेले, शिवाय डेझर्शन 2 इयर्सपेक्षा अधिक त्यांना डेझर्शन झालेलं आहे, वेगळे राहत आहे, हा एक त्याच्यामध्ये ग्राउंड आहे। आणि क्रुएल्टी, तिचं म्हणणे की यांनी माझा शारीरिक मानसिक छळ केला आणि या प्रकरणामध्ये सध्या त्याची बोलणी सुरू आहे। अजून काही निर्णय फायनल झालेला नाही, कोर्टापुढे प्रकरण प्रलंबित आहे। बघूया आता पुढे काय होतं गोविंदाचं। धन्यवाद। धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।